नमस्कार, मी श्याम उगले. आपण पाहतात फ्री मीडिया. केंद्राच्या राष्ट्रीय महामार्ग आणि रस्ते विकास मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार यांनी नुकताच एक MOU केला आहे. या सामंजस्य करारानुसार केंद्राचं राष्ट्रीय महामार्ग आणि रस्ते विकास मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार मिळून महाराष्ट्रामध्ये 45 रोपवे म्हणजे रज्जू मार्ग उभारणार आहेत. आपल्याकडे अनेक देवस्थानं किंवा पर्यटन स्थळे हे उंच डोंगरांवरती आहेत. त्या डोंगरांपर्यंत पोहोचण्यास वृद्ध आणि बालकांना त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये तेथे जर रोपवे असेल तर त्या ठिकाणी त्यांना सहज जाता येईल आणि इतरांनाही चढून जाण्याचा वेळ वाचून रोपवेच्या माध्यमातून पर्यटकही कमी वेळामध्ये त्या पर्यटन स्थळावरती जाऊ शकतील, आनंद घेऊ शकतील आणि पर्यायाने त्या ठिकाणचं पर्यटन वाढेल. नाशिक जिल्ह्याचा विचार केल्यास सप्तशृंगी गडावरती असाच एक रोपवे उभारण्यात आलेला आहे. या रोपवेच्या माध्यमातून भाविकांना आता सप्तशृंगी देवीचं दर्शन घेणं सहज आणि सोपं झालेलं आहे. पूर्वीच्या त्रासाच्या तुलनेमध्ये रोपवेचा मार्ग अत्यंत सोपा झालेला आहे. अशाच पद्धतीने महाराष्ट्रात विविध पर्वतांवरती किंवा डोंगरांवरती, शिखरांवरती वसलेल्या देवस्थानांना, किल्ल्यांना पर्यटकांना जाणं सहज सोपं व्हावं यासाठी 45 रोपवे उभारण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. या 45 रोपवेंपैकी 4 रोपवे हे नाशिक जिल्ह्यामध्ये उभारण्याचं प्रस्तावित करण्यात आलं आहे. नाशिक जिल्ह्यामधल्या 4 रोपवे मध्ये पहिला रोपवे जो सर्वात मोठा आहे आणि यापूर्वी ज्याच्यावरती खूप चर्चा झालेली आहे असा अंजनेरी ते ब्रह्मगिरी दरम्यानचा 5.6 किलोमीटरचा आहे. दुसरा रोपवे हा हरिहर गडावरती तयार करण्यात येणार आहे. तिसरा रोपवे हा चांदवडच्या चंद्रेश्वर डोंगरावरती चंद्रेश्वर महादेवाच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी केला जाणार आहे. आणि चौथा रोपवे हा मांगीतुंगी या पर्वतावरती भगवान ऋषभदेवांच्या पुतळ्यासाठी भाविकांना सहजपणे जाता यावा यासाठी केला जाणार आहे. आज आपण या 4 रोपवेच्या खरोखर नाशिक जिल्ह्यामध्ये गरज आहे का, हे 4 रोपवे व्यवहार्य आहे का आणि हे 4 रोपवेचा जो मूळ उद्देश आहे त्याच्याशी संतुलन साधणारे आहेत का याविषयी चर्चा करणार आहोत. आपण पहिल्या रोपवेची चर्चा करू. अंजनेरी पर्वत ते ब्रह्मगिरी पर्वत यांच्या दरम्यान 5.6 किलोमीटरचा रोपवे उभारणं प्रस्तावित आहे. ही काही नवीन गोष्ट नाही. ही 2-3 वर्षापूर्वी तत्कालीन खासदार हेमंत गोडसे यांनी हा प्रस्ताव आणला होता. त्या रोपवेला मंजुरी मिळाली होती. मात्र नाशिक जिल्ह्यातील पर्यावरणवाद्यांनी या प्रकल्पाला विरोध केला. अंजनेरी आणि ब्रह्मगिरी हे सेन्सिटिव्ह इको झोन मधील पर्वत आहे. येथील जैवविविधता लक्षात घेता या रोपवेमुळे त्या जैवविविधतेला धोका लागेल. यामुळे येथे रोपवे बसवण्याची गरज नाही. या डोंगरांवरती जाण्यासाठी भाविकांची अशी फार मोठी रीग नसते आणि एक ट्रेकिंग किंवा गिर्यारोहण म्हणून अनेक पर्यटक त्याचा आनंद घेत असतात. अशा परिस्थितीमध्ये तेथे रोपवे उभारला तर तेथील पर्यावरणाला धोका निर्माण होईल, जैवविविधतेला धोका निर्माण होईल आणि या रोपवे पासून सरकारला किंवा रोपवे उभारणाऱ्या कंपनीला अपेक्षित असणारा महसूल मिळणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यावेळेस या प्रक्रियेचं टेंडरही प्रसिद्ध करण्यात आलं होतं, परंतु या रोपवेचा वाढता विरोध लक्षात घेऊन ती टेंडर प्रक्रिया रद्द करण्यात आली. मात्र 2 वर्षानंतर पुन्हा महाराष्ट्र सरकारने केलेल्या MOU मध्ये या रोपवेचा समावेश झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. दुसरा रोपवे आहे हरिहर पर्वतावरती. हरिहर हा किल्ला जर आपण चढून गेलो तर वरती तेथे बघण्यासारखं काही नाही. देशभरातील गिर्यारोहकांसाठी हरिहरगड हा आकर्षणाचा बिंदू आहे. त्याला कारण 2 आहेत. पहिलं म्हणजे ब्रिटिशांनी त्यांची राजवट आल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांच्या पायऱ्या ह्या तोफ गोळे लावून उडवून दिलेल्या आहेत. पण ब्रिटिशांच्या तावडीतून वाचलेला असा एकमेव किल्ला आहे तो म्हणजे हरिहर. यामुळे हरिहर या किल्ल्यावर जाण्यासाठीच्या ज्या प्राचीन काळी बांधण्यात आलेल्या पायऱ्या होत्या त्या आजही तशाच आहेत. त्यामुळे त्या पायऱ्या आव्हानात्मक असून त्या पायऱ्यांवर चढून जाण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक हरिहर गडाला जात असतात. आणखी त्यात वैशिष्ट्य असं आहे की हरिहर गडाच्या पायऱ्या या साधारणपणे 85 डिग्रीमध्ये आहेत. इतक्या सरळ पद्धतीनं डोंगर चढून जाण्याचा आणि तरी त्यात कमीत कमी धोका असल्याचा
जो थरार अनुभवण्यासाठी पर्यटक किंवा गिर्यारोहक तिथं जात असतात. यामुळे पावसाळ्यामध्ये हरिहर किल्ल्यावर जाण्यासाठी मोठी गर्दी असते. पण आता त्या हरिहर किल्ल्यावरती जर रोपवे उभारला तर पर्यटक त्या हरिहर गडावर जातील कशाला? कारण रोपवेमुळे तुम्हाला त्या पायऱ्या आणि 85 अंशचा जो स्लोप आहे त्याचा थरार अनुभवता येणार नसेल तर तुम्ही हरिहर गडावर जाऊन करणार काय? कारण हरिहर गडावरती बघण्यासारखं काही नाही, केवळ पायऱ्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक तिथं जात असतात. तिसरा रोपवे जो प्रस्तावित केला आहे तो चांदवड शहरालगत असलेल्या चंद्रेश्वर महादेवाच्या डोंगरावरती महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या पायथ्याला रेणुका देवीचं मंदिर आहे. रेणुका देवीचे भक्त त्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येतात आणि त्याच्या शेजारीच चंद्रेश्वर महादेवाचं मंदिर आहे. तर चंद्रेश्वर महादेवाला वरती चढून जाण्यासाठी रोपवे केल्यास रेणुका देवीला येणारे भाविकही त्या निमित्ताने त्या रोपवेवर चढून जाण्याचा आनंद घेतील या आशेनं म्हणा किंवा या विचाराने म्हणा तेथे रोपवे प्रस्तावित केला असेल. तो व्यवहार्य होऊ शकेल तर ते रोपवे करण्यास कोणाची हरकत असायचं कारण नाही. चौथा रोपवे आहे मांगीतुंगी पर्वतावर. मांगीतुंगी येथे भगवान ऋषभदेव यांची 108 फुटाची मूर्ती आहे. जैन धर्मियांतर्फे 108 फूट उंच मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांना जाण्यासाठी वाहनाची सोय केलेली आहे. पर्वताच्या पायथ्याशीच तेथून वाहनामध्ये बसून कोणी पर्यटक सहजपणे भगवान ऋषभदेवांच्या मूर्तीपर्यंत जाऊ शकतात. त्या मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर तेथून भाविक मांगी आणि तुंगी या बुरुजांपर्यंत सहज पायी जाऊ शकतात. अशा परिस्थितीमध्ये तेथे एकदा वाहन जाण्याची सोय असताना पुन्हा एकदा रोपवेचा प्रस्ताव मांडणं हे कितपत व्यवहार्य आहे हे आपल्याला माहित नाही. मुळात रोपवे ही संकल्पना नागरिकांच्या भाविकांचा त्रास सहन करण्यासाठी आहे आणि त्यांना सहजपणे तिथं जावं आणि त्या माध्यमातून पर्यटनामध्ये वाढ व्हावी असा त्याच्या मागचा सरळ साधा हेतू आहे. यामुळे ज्या ठिकाणी खरोखर गरज आहे अशाच ठिकाणी त्याचा वापर झाला पाहिजे. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा हे धोरण महाराष्ट्रामध्ये किंवा देशात लागू करून जवळपास 30 ते 35 वर्ष झालेली आहेत. या परिस्थितीमध्ये बांधा, वापरा हस्तांतरणाचा दुरुपयोग कसा झालेला आहे हे आपण बघितलं आहे. या रोपवेची खरोखर गरज आहे का? आणि जिथं गरज आहे, जिथं भाविकांना त्या रोपवेच्या माध्यमातून त्यांचे कष्ट कमी होणार आहे आणि कमीत कमी वेळामध्ये ते पर्यटन स्थळी किंवा देवस्थानांपर्यंत पोहोचू शकणार आहे अशाच ठिकाणी या रोपवे उभारण्यास प्राधान्य दिलं पाहिजे. अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया. फ्री मीडियाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.